ही गोष्ट आहे अशा एका अस्तित्वाची जिच्या नुसत्या असण्यानेच शांतता भंग होते आणि श्वास थांबतो. चला या कथेच्या गहिरतेत उतरूया. विचार करा, मध्यरात्रीची वेळ, घरात एकदम शांतता आणि अचानक कानाजवळ कोणीतरी श्वास घेतल्याचा भास होतो. हाच अनुभव, हीच भावना या कथेचा आत्मा आहे, जिथे एका अगदी सामान्य अनुभवालाच भीतीचं रूप दिलं जातं. कथेची सुरुवातच एका भयानक विचाराने होते. म्हणजे बघा, एकीकडे श्वास थांबलाय पण दुसरीकडे अस्तित्व जिवंत आहे. हा जो विरोधाभास आहे ना, तोच या कथेला खरंच अस्वस्थ करून टाकतो. तर मग कथेची सुरुवात होते आवाजाने, किंबहुना आवाजाच्या नसण्याने. लेखक इथे आपल्या सगळ्यात मूळ गामकाक म्हणजे ऐकण्याच्या क्षमतेलाच भीतीचं एक शस्त्र बनवतो. कथेची मांडणी बघा, किती साधी पण जबरदस्त आहे. एकटेपणा, रात्रीची वेळ आणि एक असा आवाज ज्याचा काही उगमच नाही. इथूनच ती मनातली धाकधूक सुरू होते. खोलीत तर दुसरं कोणी नाहीये, मग हा आवाज येतोय तरी कुठून? ही आहे एक क्लासिक हॉरर ट्रिक. आपलं घर, आपली सगळ्यात सुरक्षित जागा, आणि जेव्हा धोका तिथेच येऊन पोचतो तेव्हा भीती कितीतरी पटीने वाढते. इथे फक्त एका आवाजाने ती सगळी सुरक्षिततेची भावनाच नाहीशी करून टाकली आहे. आता पुढे बघूया की हा धोका फक्त ऐकण्यापुरता राहत नाही, तो कसा आणखी जवळ येतो, आणखी खरा वाटू लागतो. आणि गंमत म्हणजे इथे भीती वाढवण्यासाठी वापर झालाय टेक्नॉलॉजीचा. आणि वेळ काय? रात्रीचे 3. ही वेळ तशीही अशुभ मानली जाते नाही का? विचिंग अवर म्हणतात त्याला, म्हणजे जेव्हा अमानवी शक्ती सगळ्यात जास्त जागृत असतात. फक्त वेळेचा उल्लेखच वातावरणात एक वेगळीच गूढता निर्माण करतो. विचार करा, शांततेत अचानक मोबाईलवर हा मेसेज येतो. आता भीती फक्त जाणवण्यापुरती नाही राहिली, ती आता थेट बोलत आहे. ती स्वतः सांगतेय की ती कुठे आहे, अगदी मागे. आणि मग तो थंडगार स्पर्श. आता धोका फक्त मनात नाहीये, तो खरा आहे, अगदी जवळ, आपल्या त्वचेवर. हे बघा किती हुशारीने लिहिलंय. एकीकडे भूताची जुनी कल्पना आणि दुसरीकडे आजचं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल. जो फोन आपल्याला जगाशी जोडतो तोच इथे भीतीचं कारण म्हणलाय. खरंच जबरदस्त. आणि मग येतो हा आरशाचा सीन. हा तर सगळ्यात भयानक भाग आहे. आरसा खरं दाखवतो असं पण मानतो, पण इथे आरशात ती दिसतच नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की ती या जगातल्या आपल्या भौतिक नियमांच्या पलीकडची आहे. ती आहे पण तिचं प्रतिबिंब नाहीये. तर सगळ्यात मोठा प्रश्न, तिचं श्वास न घेणं इतकं का भीतीदायक वाटतं? यामागे एक सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे, अनकॅनी व्हॅली. सोप्या भाषेत सांगायचं तर श्वास घेणं हे जिवंत असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि जेव्हा एखादी हुबेहूब माणसासारखी दिसणारी आकृती श्वासच घेत नाही, तेव्हा आपला मेंदू गोंधळतो. त्याला कळत नाही की समोर काय आहे, आणि त्यातून एक विचित्र तीव्र अस्वस्थता तयार होते. आता कथा एका नव्या वळणावर येते. या अस्तित्वाचं गूढ उलगडणार असं वाटतं, पण जे सत्य समोर येतं ना, ते उत्तरांपेक्षाही जास्त भयानक आहे. अशा कथांमध्ये हा एक हमखास वापरला जाणारा पण तितकाच प्रभावी मार्ग असतो. वर्तमानातल्या एखाद्या समस्येचं मूळ भूतकाळात दडलेलं असतं, आणि इथे आजीची जुनी डायरी म्हणजे त्या भूतकाळात जाण्याचा एक मार्गच आहे. आणि डायरीत सापडतं ते उत्तर, जे खरं तर एक शाप आहे. आता त्या पात्राला कळतं की तो जो आवाज ऐकला तो साधासुद्धा नव्हता, ते तर मृत्यूसाठी आलेलं एक आमंत्रण होतं. डायरी फक्त माहिती देण्यासाठी नाहीये, ती या भीतीला काही नियम देते. आणि हॉरर कथांमध्ये जेव्हा पात्राला नियम कळतात तेव्हा त्याला हेही कळून चुकतं की तो आता या चक्रात अडकला आहे. सुटकेचा मार्ग बंद झालाय, आणि यामुळेच ती निराशा, ती भीती आणखी गडद होते. आणि आता आपण येतोय कथेच्या त्या शेवटच्या सगळ्यात भयानक टप्प्यावर, जिथे त्या पात्राची हतबलता अगदी स्पष्टपणे दिसते. हे शेवटचे क्षण कसे घडतात ते बघा. आधी छातीवर एक प्रचंड दाब जाणवतो, मग श्वास घ्यायला त्रास सुरू होतो. ही एक शारीरिक घुसमट आहे. आणि त्याच वेळी ती समोर बसलेली आहे, शांत, स्थिर, तिच्या छातीत शून्य हालचाल. हा जो विरोधाभास आहे ना, तो अक्षरशः अंगावर काटा आणतो. आणि मग तो शेवटचा मेसेज, ती श्वास घेत नाही पण माझा श्वास थांबतोय. या एका वाक्यात कथेचं सगळं सार येऊन जातं. तिच्या जीवनाचं कोणतंच लक्षण नाही, पण ती दुसऱ्याचा जीव घेतीये. किती भयानक आहे हे. या कथेची खरी ताकद तिच्या त्या अटळ शेवटामध्ये आहे. इथे वाचायला कोणतीही खोटी आशा मिळत नाही. जे डायरीत लिहिलं होतं तेच घडतं. जेव्हा आपल्याला धोका काय आहे हे कळतं, पण तो टाळता येत नाही, ती भीती सगळ्यात जास्त असते. आणि कथा इथेच संपत नाही. ती त्या पात्राच्या अनुभवातून बाहेर पडून थेट आपल्यापर्यंत पोहोचते. हा इशारा आता फक्त त्या कथेपुरता राहत नाही,
वळून पाहू नका, कारण ती श्वास घेत नाही.